भावांनो रेकॉर्ड हे गणी तुटण्यासाठीच बनतात हे मात्र नक्की आहे. आता काय आहे आपल्या मराठी इंडस्ट्रीत अशी काय आहेत की नाही, कोणाच्या डांगीत किती मस्ती आहे ते सध्या दाखवायचा प्रयत्न चालू आहे. याच्यामध्ये महागृह आपला एक नंबरला आहे, यात काय वादच नाही. पण त्याला टक्कर द्यायला तर काही माणसाने ऍडमिशन घेतले त्या संघटनेत. त्याच्यामध्ये आपले अशोक शिंदे आहेत आणि त्याच्यानंतर आता नवीन एक ऍडमिशन झाले. हा जरा नवीन एक तरुण रक्त आहे, तरुण ऍडमिशन आहे, त्याचं नाव आहे संत्या. आता ते स्ट्रगलर म्हणून चांगला होता, स्ट्रगलर आला त्याला नाव पण शोभत होतं, पण त्याच्या डांगीतली मस्ती आता एवढी वाढत चालली की नाही, विचार काय बोला लागले काय कळेनाच झाले. अरे विकी 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 तुला कर्मना कसं काय रे माझ्याशिवाय, विकीला ह्याच्याशिवाय कर्मना झाले. हा अरे म्हणजे काय वाटेल ते सांगा लागले त्या पॉडकास्ट मध्ये की ह्यो गेल्याशिवाय विकी ऍक्टिंग करत नव्हता, ह्यो गेल्याशिवाय विकी सेटवर यायचा नाही, हॉटेलमध्येच बसायचं, ह्याला हॉटेलवर बोलवायचं. आणि याची काय अक्षय खन्नाकडे यानं बघितलं नाही, यानं बोललं नाही अक्षय खन्ना बरोबर, ह्याला एवढी गुरमी. काय यांच्या त्या व्हिडिओच्या कमेंट मध्ये की नाही अशा म्हणजे वाक्य वाचलीत ना तिथं, एवढा डेंजर गांजा कुठं आणत असा. खरंच की एवढी स्ट्रॉंग कशी देशी असं कसं काय पितात रे बाबा. आणि अशोक शिंदे बाबा ते बिन पाण्याच म्हणे, बिन तेलाच ना, तळल्याला काय खातंय ना, फोडणीत तेल वापरतंय, म्हणजे पाण्याची फोडणी, पाण्याची भाजी, म्हणजे काय वडा आणून खातोय म्हणे आणि जातोय वडा आणायला आणि काय सांगते, मला बाहेरच देऊ नका, मला आतली द्या भाजी. अरे ते बाबा फोडणी देताना ते तेलातच देते ती फोडणी. म्हणजे यांना काय झाले काही कळना झाले सध्याच्या ह्या मराठीच्या इंडस्ट्रीला गणी, यातल्या तिघांना, या त्यातला आपला संत्या, अशोक शिंदे सर आणि आपले महागृह काय त्यांना तर ते सचिन गणी. आता त्यांचा एक इंटरव्ह्यू बघितला, खरंच त्यांना म्हणजे एवढं वयस्कर आहेत पण आता या अशी भाषा वापरायची गरज नाही. काय म्हणतात नाही ते, एक किस्सा सांगाल ते कुठला, अशी बनवा बनवीचा, त्याच्यामध्ये एक डायलॉग आहे. त्यावेळी सचिन म्हणतोय जाऊबाई आणि लक्षा म्हणतोय म्हणे एवढ्यात नका जाऊबाई, आणि हे वाक्य लक्षाचं होतं म्हणे, हे ऍड केलं होतं त्याच्यामध्ये, स्क्रिप्टमध्ये नव्हतं. आणि त्यावेळी लक्षा म्हटला म्हणे हे मला म्हणायचंय चांगलं आहे. सच्या म्हटला म्हणे यो अवकादीत राहायचं. तर लक्षाला अवकाद दाखवत, या महागृहची काय अवकाद आहे काय, महागृहची काय लायकी आहे काय. आणि ते पण आता आपला आवडता लक्ष हयात नसताना ते इंटरव्ह्यू मध्ये अशी वाक्य बोलणं, हे या महागृहला शोभतंय काय. या चुत्याला सोडा त्याला काय बोलायचं म्हणा, त्याला बघ ह्याच्या आवडीचा गुयो नेहमी खातच असतोय आणि त्याला जरासा आउट ऑफ फोकस गेलं की नाही असलं काय तर बोलायचं आणि फोकसमध्ये यायचं. जो माणूस हयात नाही त्याची तुम्ही अवकात काढताय, लायकीत राहायचं असे शब्द वापरताय, हे काय म्हणजे शोभते काय, अक्कल शून्य गाढवाय दी. आणि संत्या बाबा तू जन्मायच्या चड्डीत हागत मुतत होतास ब, तवा अक्षय खन्नाचे तुझ्या वयाच्या 4 पिक्चर सोडून दिले, भले ते फ्लॉप असू दे काय का असू दे, पण त्याचे ऍक्टिंग, त्याचा नाद करण्यात की नाही तुला काय म्हणजे तुझं आयुष्य जाईल अजून. 4 पैसे मिळवायसाठी पोटा पाण्यासाठी चाललाय, तिथं जावा काम करा, या पैसे घ्या, विषय सोडून द्या. आता आपली मराठीतली हे आहेत बघा, आता सचिन खेडेकर आहेत, सयाजी शिंदे, अक्षरशः म्हणजे भारतभर डिमांड असल्यासारखे आहेत, अख्खं साऊथ गाजवा लागल्यात. पण ही अशा गुणामुळं गणी ह्यासनी कोण घेत नाही, या सच्च्याला कोण घेणार आहे. सच्च्या, संत्या, त्यात अशोक शिंदे सर यांची गुन्हा असली. आता अशोक शिंदे काय म्हणते, मला हिरोच व्हायचं. होय बाबा तुला हिरोच व्हायचं, कुठल्या भोजपुरी पिक्चरात पण घेणार तुला हिरो व्हायचं आहे. अरे तुमचं धाडस कसं होतंय, काय यांना सांगायचं.